नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या दमदार मंगळवारमध्ये आपण पाहणार आहोत की राजन हा गौरीचे भरतनाट्यम करताना जे गौरी पैजण घालत असतो ते कमळीला देणार आहे. आणि जेव्हा कमळी भरतनाट्यम करणार आहे तर कसं भरतनाट्यम करत असताना कसं राजनला कळते की गौरी हीच राजनची मुलगी आहे. आणि याच एपिसोडमध्ये प्रेक्षकांनो, ऋषी नयनताराला लग्नासाठी हो बोलणार आहे का हे सुद्धा आपण या दमदार मंगळवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. की कमळी ही अन्नपूर्णाच्या घरी आलेली असते तर अनिकाला कमळीला पाहून खूप राग येतो. प्रेक्षकांनो, ही परत परत माझ्या घरी का येते? आता पूजाही झाली, काही प्रोग्राम नाही तरीसुद्धा ही कमळी माझ्या घरी का आली? त्यामुळे अनिका ही कमळीसोबत वाद घालत असते. तर आता प्रेक्षकांनो, हे सर्व अनिका कमळीशी वाद घालत असताना हे अन्नपूर्णाला कळते. तर अन्नपूर्णा अनिकाला बोलते, अतिथी देवो भव, तुला अतिथीचा मान सन्मान नाही करता येत तर अपमान तरी करू नको. आणि खूप काही अनिकाला अन्नपूर्णा बोलते. तर इकडे कामिनी आणि रागिनी सर्व पाहत असतात की कमळीमुळे अन्नपूर्णा अनिकाला ओरडली. तर अन्नपूर्णा आजी कमळीला बोलते की चल, मी आता तुम्हाला दोघींसाठी काहीतरी खायला बनवायला सांगते. असं बोलून अन्नपूर्णा आजी निघून जाते. तर इकडे कमळीकडे कामिनी आणि रागिनी येतात. आणि कामिनी बोलते, तू उंबरठा ओलांडून परत काय येतेस ग? तुझी जागाही आहे ना उंबरठ्याच्या बाहेर आहे, त्या पायदानासारखी. आता हे तू विसरू नकोस. अनिका आणि अन्नपूर्णा एकाच रक्ताच्या आहेत, त्या कधीही एकत्र येतात हे तू विसरू नको. पण तू ना कमळी, दारावरचं जसं पाय पुसण्याचं पायदान असतं ना तशी आहेस, त्यासारखीच बाहेर राहत जा. पण कमळी बोलते, ठीक आहे, पायदान पण चांगलेच आहे की, काही ना काहीतरी कामी पडते, पण तुम्ही तर त्याही कामी नाही आहे. असं कमळी सडेतोड उत्तर कामिनीला देते. तेव्हा कामिनी बोलते की तू कोणाशी बोलत आहे हे विचार करून बोल. हे कामिनी आहे, कामिनी आगीच्या काठीसारखी आहे, जास्त खेळू नकोस, जळून जाशील. त्यावर रागिनी बोलते, आता अन्नपूर्णा आत्याला कॉलेजमध्ये किंवा परीक्षेच्या काळात काय काय तुझ्यासोबत झालं याबद्दल काहीही तुला सांगायचं नाही आहे, हे लक्षात ठेव. त्यावर कमळी बोलते, घाबरू नका मॅडम, मी कुटुंबात आग लावणाऱ्यामध्ये मुलगी नाही आहे. तर आता इकडे अन्नपूर्णा कमळीला बोलावते, कमळी इकडे ये ग. तर आता कमळी निघून जाते. तर आता राधिका ही ऋषीला सारखे कॉल करत असते. ऋषी बोलते, वहिनी काय झालं, तुम्हाला का कॉल केला? राधिका ही खूप टेन्शनमध्ये असते आणि सारखी ऋषीला कॉल करत असते. तर आता राधिकाचा कॉल रिसीव्ह केलेला असतो ऋषीनं. ऋषी बोलते, वहिनी माझं ऐक ना वहिनी, मी इतके दिवस कमळीसोबत आहे, तिच्याशी बोलत आहे किंवा तिला दुरून पाहत आहे, म्हणून कमळीची आठवण येण्यास काहीतरी कारण नसेल. पण आज जरी मी संपूर्ण दिवस तिच्यासोबत नसलो ना वहिनी, तरी मी फक्त तिच्याबद्दल आणि तिच्याबद्दलच विचार करत आहे. तुम्हाला विश्वास बसेल नाही, मी यापूर्वी कधीही अशा कोणाबद्दल विचार केला नव्हता. तुला माहीत नाही का वहिनी, मी आयुष्यातील गोष्टीबद्दल नेहमी स्पष्ट आहे, पण आज हे माझ्यासाठी सर्व नवीन आहे. राधिका ऋषीला बोलते, ऋषी तू घरी ये, हे सांगण्याकरता मी फोन केला आहे. आता काही बोलण्यात योग्य नाही आहे, वेळ नाही आहे. वहिनी काय झालं, तुझा आवाज का दुःखी येत आहे, मला सांगणार का तू? आणखीन काही आहे का? दादा तुला काही ओरडला का, बोलला का? राधिका म्हणते, नो ऋषी, तसं काही नाही आहे, अशी राधिका ऋषीला बोलते. तर आता राधिका फोन ठेवून देते. तर इकडे रूममध्ये राजन, सदाशिव आणि अन्नपूर्णा बसलेला असतात. राजन सदाशिवला बोलतो की बाबा, मी माझ्या परीने शक्य तितकं त्यांना शोधलं. गौरीच्या वाढदिवसात झालं त्या दिवशी बाबा गावी सुद्धा गेलो आणि तिच्या नावाने पूजासुद्धा केली. बाबा, मला माझ्या लाडक्या माझ्या मुलीलाही पाहायचं आहे. मला माझ्या मुलीची खूप आठवण येत आहे हो. मला तिला मिठी मारावीशी वाटते, पण काय करू बाबा, कुठे असतील, कशा असतील, मी तुम्हाला कधी सांगितलं नाही हो. पण मी नेहमी विचार करतो,
मी दिवसभरात त्यांचाच विचार करतो की त्या कुठे आहेत, कशा आहेत यावर विचार करण्यात घालवतो. मी दुसरे याशिवाय काही करू शकत नाही त्यांच्यासाठी. म्हणून नेहमी विचार करतो की कुठे असतील. बस देवाकडे एकच प्रार्थना करतो. राजन बोलतो, देवा मला माझी मुलगी लवकरात लवकर मिळू दे आणि शोधायला मदत कर. आता राजन बोलतो, कमळी येते. अन्नपूर्णा बोलते, कमळी तू बॅगमध्ये काय शोधत आहेस ग? तर कमळी बोलते, मी आजोबांसाठी काही आणले आहे. म्हणजे आजोबांसाठी एक माझ्या गावून तेल बोलावलेलं आहे. तेल बोलावलं आहे तर या तेलाने ना आजोबांचे पाय एकदम मजबूत होतील आणि आजोबा खूप चालू लागतील, असं कमळी अन्नपूर्णाला बोलते आणि तेल दाखवते. त्यावर आता कमळीला राजन बोलतो की मी तुला काही देणार आहे कमळी, जे तुझ्या खूप उपयोगात येणार आहे. त्यावर कमळी बोलते, काय? त्यावेळी कमळीसाठी राजन गौरीचे पैजण कपाटातून काढतो आणि कमळीला देतो. त्यावर कमळीला खूप आनंद होतो आणि कमळी बोलते, हे पैजण तुमच्याकडे कसे? तेव्हा राजन बोलतो की हे माझ्या गौरीचे पैजण आहे. तीसुद्धा खूप छान भरतनाट्यम करायची आणि मला तिचा डान्स खूप आवडायचा आणि तीसुद्धा खूप भरतनाट्यम येत होतं. त्यावर आता अन्नपूर्णा आजी बोलते, नाही नुसतं हिला पैजण देऊ नको. हे पैजण घालून आपल्याला जोपर्यंत भरतनाट्यम डान्स करून दाखवत नाही तोपर्यंत आता हे हिचे पैजण होणार नाही. त्यावर आता कमळी ते पैजण म्हणजे गौरीचे पैजण पायात बांधते आणि भरतनाट्यम डान्स करायला सुरुवात करते. तेव्हा राजनला सुद्धा आठवते की अशीच माझी गौरी लग्ना अगोदर माझ्यासमोर भरतनाट्यम करायची आणि मी तिचं भरतनाट्यम पाहून तिच्यात हरपून जायचो. आणि ते क्षण आता राजनला आठवतात. जुने क्षण गौरीचे आणि राजनचे आठवतात आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. गौरी ही कमळी म्हणजे गौरीसारखंच नृत्य कमळी ही सुद्धा करते असं त्याला जाणवतं. कमळीचं नृत्य पाहिल्यानंतर सर्वच तिला बोलतात, खूप छान नृत्य केलं आहेस. आणि राजनला गौरी आठवते. आता राजनच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात कारण गौरीच तिला आठवत आलेली असते. तर आता राजन त्या रूममधून निघून गेलेला असतो. तर आता अन्नपूर्णासुद्धा राजनच्या मागे जाते. राजन बोलतो अन्नपूर्णाला, आई माझी मुलगी कशी असणार ग? कमळीसारखीच असेल का ग? तिला मोठ्यांचा मान करणं, भरतनाट्यम नृत्य करणं आणि सर्वांची मदत करणं, सर्वांशी रिस्पेक्टनं वागणं, हे गुण सर्व तिच्यात असतील का ग? माझ्या गौरीने माझ्या मुलीलासुद्धा हे सर्व शिकवलं असेल का ग? ती कशी असेल ग? कुठं असेल ग? त्यावर अन्नपूर्णा म्हणते, नको तू राजन विचार करू जास्त. राजन तुझी मुलगी तुला लवकरात लवकर परत मिळणार. माझी मोठी नात मला लवकरात लवकर परत मिळणार. विश्वास ठेव देवावरती, असं अन्नपूर्णा राजनला बोलते. तर इकडे आता सरू राजनचाच विचार करत असते की आता राजन आणि कमळी एका शहरात असूनसुद्धा वडील आणि मुलगी भेटू शकत नाही. हा विचार आता सरू करत असते. तर आता तेवढ्यातच तिथे येतो बंड्या. बंड्या सरूला सांगतो, कमळी खूप खुश आहे ग आणि अभ्यास पण छान करत आहे आणि तिला काहीही मदत लागली तर ऋषी सर तिच्यासोबत नेहमीच आहे. तिला कसलेही टेन्शन नाही आहे. आता तू कमळीचे टेन्शन घेऊ नकोस काकी, असं आता बंड्या सरूला सांगतो. तर इकडे आता नयनताराने ऋषीच्या लग्नाकरता काही स्थळं बोलावलेलेच म्हणजे फोटोज बोलावलेले असतात आणि एक लेडीज ते फोटो घेऊन आलेली असते आणि नयनतारा बोलते, ही मुलगी कोण आहे? तिला एक मुलगी पसंत येते आणि त्यावर नयनतारा बोलते, ही मुलगी कोण आहे? मला ही आवडली. त्यावर ती लेडीज म्हणते, हे मुंबईमधल्या सर्वात प्रसिद्ध ज्वेलरची मुलगी आहे. MBA झालेली आहे. खूप सुशिक्षित आणि शांत स्वभावाची ही मुलगी आहे आणि तुमच्या स्टेटसला शोभील अशी ही मुलगी आहे. त्यावर आता ऋषी तिथं आलेला असतो. म्हणतो, आई काय काम आहे ग? तू मला कॉल करून बोलावलं? त्यावर नयनतारा बोलते, हे बघ मला काही मुली सुचवण्यात आलेल्या आहेत. त्या मुलींपैकी काही मुली मी पसंत केल्या आहेत आणि या मुलींपैकी तू एक मुलगी शोध. आपल्या स्टेटसला शोभेल अशा ह्या मुली आहेत. तर आता ऋषी म्हणतो, नाही गाई, मला आता लग्न नाही करायचं. आता मला नाही लग्न करायचं. आता हे सर्व ऐकून राधिकाला खूप टेन्शन आलेलं असतं कारण राधिकाला माहीत असतं प्रेक्षकांनो की ऋषीला कमळी आवडते. आणि त्यानंतर आता ऋषी नेमकं नयनताराला काय उत्तर देणार आहे आणि नयनतारा ऋषीला समजून घेते का, हे सुद्धा पाहणं प्रेक्षकांनो खूप रंजक आहे. हे सुद्धा आता प्रेक्षकांनो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की
आता राजनला कमळीची भेट कधी होणार आहे आणि ऋषी नेमकं नयनताराला कसं सांगणार आहे की कमळी त्याला आवडते आणि आता नयनतारा त्यावर कशी रिॲक्ट करते हे सुद्धा पाहणं रंजक आहे. त्यासाठी माझ्या चॅनलवरती तुम्हाला एक दिवस समोरचा एपिसोड पाहायला मिळणार आहे, म्हणजेच ऐकायला मिळणार आहे. तरी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून सर्वात अगोदर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. जय गजानन माऊली. धन्यवाद.